पुढची बातमी अमेरिकेतनंच अमेरिकन सरकारनं परदेशी नागरिकांना प्रवेश देण्याबाबत आता एक कठोर नियमांची अंमलबजावणी केली आहे। अमेरिकेमध्ये प्रवेशासाठी 75 देशांमधील नागरिकांना बंदी करण्यात आली आहे। मात्र हा निर्णय घेण्यामागे नेमकं कारण तरी काय आहे आणि भारतासाठी अमेरिकेची दारं बंद झाली आहेत का? बघूया। 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत नो एंट्री। ट्रम्पच्या मागे फिरणाऱ्या पाकिस्तानला दणका। विजा बंदीचा भारताला फटका बसणार। अखेर ट्रम्प सरकारनं 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा कठोर निर्णय घेतलाय। अमेरिकेनं कठोर व्हिसा धोरणांची अंमलबजावणी केली असून 21 जानेवारीपासून व्हिसा बंदी लागू करण्यात येते। जगभरातील 75 देशांच्या नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा बंद करण्यात आले। ट्रम्प प्रशासनानं या निर्णयामागे अमेरिका फर्स्ट हे धोरण असल्याचं स्पष्ट केलंय। जे परदेशी नागरिक अमेरिकन सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे अशांना प्रवेश नाकारला जाईल। नवीन स्थलांतरित अमेरिकन नागरिकांच्या संसाधनांचा आणि करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करणार नाहीत याची खात्री होईपर्यंत ही बंदी लागू राहील। नोव्हेंबर 2025 मध्ये जारी केलेल्या निर्देशांनुसार आता काउन्सिलर अधिकारी आरोग्य, वय, इंग्रजी भाषेचं ज्ञान नसणं आणि आर्थिक परिस्थिती या आधारावर व्हिसा नाकारू शकतात। नवीन नियमानुसार वृद्ध किंवा जास्त वजन असलेल्या अर्जदारांनाही व्हिसा देण्यास नकार दिला जाऊ शकतो। या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीनं भूतकाळात सरकारी रोख मदत घेतली असेल किंवा दीर्घकाळ उपचारांची गरज भासण्याची शक्यता असेल तर त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही। अमेरिकेच्या सार्वजनिक संसाधनांवर भार बनू शकणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखणं हे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। पण अमेरिकेनं इतके कठोर निर्बंध लादण्याचं नेमकं कारण काय? तर अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात एक मोठा घोटाळा समोर आला होता, ज्यात करदात्यांच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये परदेशी नागरिकांनीच पैसे उकळल्याचं उघडकीस आलं। या घोटाळ्यात सोमालियाचे नागरिक आणि सोमाली अमेरिकन लोकांचा मोठा सहभाग आढळला होता। या घटनेनं अमेरिकेचं प्रशासन सतर्क झालं असून सोमालियासह हैती आणि इराणसारख्या देशातून येणाऱ्या लोकांवर विशेष निर्बंध लादण्यात आलेत। ही माणसं तिथे जाऊन फार काही शिकत नाहीत किंवा तिथे चांगल्या पगाराची नोकरी करत नाहीत आणि हे सगळं न करता ही माणसं खरं तर अमेरिकन सरकारला डोईजड होतात। म्हणजेच निम्न उत्पन्न गटातली ही माणसं असतात किंवा यांची कल्चरली किंवा एज्युकेशन वाईज यांचा जो दर्जा असतो तो फार खालचा असतो आणि याच लोकांचा अमेरिकन सरकारला एक प्रकारचा बोजा निर्माण होतो। अमेरिकन सरकारच्या डोक्यावर एक प्रकारचा बोजा निर्माण होतो आणि म्हणूनच अमेरिकेला आता अशी ही माणसं अत्यंत एका पारदर्शक प्रक्रियेतनं किंवा अत्यंत एका कठीण प्रक्रियेतनं मग ती सॉर्ट आउट करून ही माणसं अमेरिकेला आलेली हवी आहेत। भारताचे शेजारी देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यांचाही व्हिसा बंदीच्या यादीत समावेश आहे। तसंच रशिया आणि ब्राझील या 2 बलाढ्य देशांनाही ट्रम्प यांनी दारं बंद केली आहेत। इतर देशांमध्ये इराण, अफगाणिस्तान, इराक, थायलंड, सोमालिया, नायजेरिया, इजिप्त, येमेन अशा देशांचा समावेश आहे। 75 देशांच्या या प्रतिबंधित यादीत सध्या तरी भारताचं नाव नाही। कर्मचारी वर्गासाठी आवश्यक H1B1 आणि विद्यार्थ्यांसाठी लागणारा F1 व्हिसाला तुर्तास तरी कोणताही धोका नाही। दुसरीकडे पाकिस्तानवर व्हिसा बंदी लागू झाल्यानं शहाबाज सरकारची चिंता वाढली आहे। आणि भारतीय आपण डायस्पोरा जर अमेरिकेतला पाहिला तर तो अत्यंत उच्च शिक्षित किंवा सर्व इमिग्रंट कम्युनिटीतला सर्वात जास्त कमवणारा सुद्धा हा डायस्पोरा आहे असे आकडे सांगतात। त्याच्यामुळे हा डायस्पोरा आणि शांततेत सुद्धा तिथे राहतो। या सर्व कारणामुळे या डायस्पोराचा तसा विशेष भार हा अमेरिकन सरकारवर होत नाही। म्हणून या यादीत पाकिस्तानचा समावेश आहे। अमेरिका आणि पाकिस्तानची सध्या जी काही मैत्री आहे जी खूप दिसत असली, हा समावेश असला तरीही भारताचा याच कारणासाठी या यादीत समावेश नाहीये हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येण्याआधीच अमेरिका फर्स्ट या धोरणाची घोषणा केली होती। अमेरिकेतील स्थलांतरित नागरिकांच्या मुद्द्यानं त्यांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता। याच धोरणाची पूर्तता आता ट्रम्प प्रशासनाकडून केली जाते। एकूणच टॅरिफ आणि व्हिसा या 2 शस्त्रांच्या आधारे डोनाल्ड ट्रम्प जगाला आपल्या बोटावर नाचवताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।